रस्त्यावरती माझी पावलं पडली. मन प्रसन्न झालं. माझा नित्याचा कर्तव्य त्यातच खाली उठावं व सचिन असे तऱ्हेनं स्नान करावं. आणि हो, ज्या माऊलीनं खडा मासाचा गोळा आपल्या हृदयी 9 मास सांभाळला, प्रसूती काळाच्या अनंत यातना जिनं आमच्यासाठी सहन केल्या, तीच माझी आई. आई सारखे दैवत साऱ्या जगतात नाही. आई माझा गुरु, आई माझा कल्पना, विद्येचा सागरू आई माझी. अगदी जन्माला येण्यापूर्वी अगदी 9 महिन्यांचा कालावधी घालला तो स्वर्गात. आणि तोच 9 महिन्यांचा स्वर्ग म्हणजे माझ्या आईचा गर्भ, ज्या गर्भात आम्ही 9 महिने आकार घेतला. आ म्हणजे आदिश्वर होय. ईश्वराआधी नमस्कार तिला करावा. अशा विश्वातील पूजनीय व्यक्ती म्हणजे आई होय. म्हणूनच त्या परमेश्वराला हात जोडण्यापूर्वी माझे प्रथम नमस्कार माझ्या प्रथम गुरुला. मातृदेव भव, मातृदेव भव, मातृदेव भव. अगदी ज्यांच्या पवित्र इंद्रियांपासून जन्माला आलो, अगदी सत्य न्याय नीती धर्म धर्म योग्य अयोग्य याच तंतोतंतच्या महापुरुषानं आम्हाला बाळ केलं, तो महापुरुष म्हणजे आमची पितृदेवता होय. अगदी या विश्वाच्या ठाई 2 बोटाला धरून आम्हाला चालायला शिकविलं. अशा पितृदेवतेच्या पुण्य आणि पवित्र चरणी या युवराजचे लांब लांब प्रणाम. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. अगदी ज्यांची सारेगात आम्ही शिक्षण घेत आहोत, तिसरा नमस्कार माझ्या गुरुदेवतेला. गुरुदेवतेय नमः. गुरुदेवतेय नमः. अगदी ज्यांची अभिव्यक्ती आणि या राष्ट्रवेशीवरती आलो, आठवतात ते गुरु माऊलींचे शब्द. पण आपल्याला आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर एकच मार्ग, आणि तो मार्ग कुठला असेल तर या भूमातेची सेवा करणे होय. जी भूमाता अनेक नावांनी ओळखली गेली, या भूमातेला पृथ्वी, भूमी, भूमिदेवी, भुवनी, भुवनी, भुवनेश्वरी, भुविषा, अवनी, धरती, रात्री, वसुधा, वसुधरा, वैष्णवी, विष्णुपत्नी, हिरण्यमय, रोदसी, रत्नवती, रत्नगर्वा इत्यादी नावांनी ओळखली गेली. म्हणूनच नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी, नमो धर्मभूमी जिथे जात कामी, पडो देह माझा सदा ती नमामि, सदा ती नमामि.